नमस्कार मैत्रिणो, राणी टेलरिंग क्लासमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। तर आज आपल्याला पिकोफॉलच्या मशीन विषयी माहिती बघायची आहे आणि मशीनचा छोटासाच प्रॉब्लेम आहे, पण तो आपल्या लक्षात येत नाही। तर तो काय प्रॉब्लेम आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे। तर चला तर मग बघूयात। तर ही बघा, ही आहे माझी पिकोफॉलची मशीन। आपल्या मशीनचा छोटासाच प्रॉब्लेम झालेला आहे, पण तो आपल्या लक्षात येत नाही। तर ते काय झाले बघा, इथली जी तार आहे ती तुटली आणि त्याच्यामुळे पिको खराब येतो। तर मी ही तार आणलेली आहे, तर ती तार आपल्याला कशी बसवायची हे पाहायचं आहे। हे आपल्याला काढून घ्यायचंय। तर हे लक्षात राहण्यासाठी आपल्याला एक ह्याचा फोटो काढून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला हे असं खोलून घ्यायचंय। आपण हे स्टेप बाय स्टेप ठेवू। तर इथे बघा, ही तार जी आहे ती आपल्याला अशी काढून घ्यायची बघा। तर हे बघा, ही तार अशी तुटलेली। तर हे बघा, हे जी तार आहे ना, ते आपल्याला याच्यामध्ये अशी घुसवायची। स्टेप बाय स्टेप आहे ते आपल्याला आता बसवून घ्यायचं। असं करायचं, असं करायचं, या तारेतून घ्यायचं इथं बघा, नंतर याच्या खालनं घ्यायचं। तर बघा, असं आपल्याला धागा वळून घ्यायचा आहे। तर बघा, हा छोटासाच प्रॉब्लेम होता, पण त्याच्यामुळे आपल्या मशीनचा पिको खराब होता। तर बघा, ह्या तारेचं महत्त्व तुम्हाला समजलंच असेल। तर बघा, छान असा आपला पिको आलेला आहे। तर बघू शकता, तर असा गोल पण आलाय आणि असा पिको आला पाहिजे। अजून एक प्रॉब्लेम म्हणजे आपली मशीन जड का जाते आणि खालची जी डब्बी आहे ही डबी नीट बसवायची आहे। तर ही डबी कशी नीट बसवायची आणि कशी बसली आहे हे कसं समजायचं, तर याच्या व्हिडिओच्या आधी पण मी टाकलेला आहे आणि आता पण तुम्हाला सांगते। इथे बघा, हे मशीनचं जे सेटल आहे ना, ते समोरच्या बाजूला असतं। म्हणजे पिकोफॉलच्या मशीनला हे सेटल समोरच्या बाजूने असतं आणि नॉर्मल जे शिलाईचं जे असतं ते असं डाव्या बाजूला असतं। तर बघा, आता ही डबी जी आहे ती आपल्याला अशी धरायची आणि याच्यामध्ये अशी घालून असा खटकन आवाज आला पाहिजे, तेव्हाच आपल्याला डबी बसली असं समजायचं। तर इथे बघा, मशीन मध्ये अजून एक येणारा प्रॉब्लेम, मशीन जड जाते। तर मशीन जड का जाते, तर वेळोवेळी आपण मशीनला ऑइल करत नाही म्हणून मशीन जड जाते। आणि अजून एक प्रॉब्लेम, तर मशीन मध्ये इथं धागा अडकला असेल तर आपल्याला चाक मागं पुढं करून आपल्याला इथला धागा काढण्याचा प्रयत्न करायचा आहे। जर धागा निघत नसेल तर आपल्याला इथे असं भरपूर ऑइल करायचंय। मशीनला वेळोवेळी ऑइल केलं पाहिजे। जसं आपल्याला खायला लागतं ना, तसंच मशीनला पण ऑइल लागतं। असं जिथे जिथे हलतंय ना, हे जी पॉइंट जिथे हलतात ना, तिथे आपल्याला ऑइल करून घ्यायचंय। तर अजून एका विषयावर सारखी कमेंट येत असती, तर मशीनची सेटिंग कुठे ठेवायची। तर मशीनची सेटिंग जी आहे ती आपल्याला 2.5 वरती ठेवायची आहे आणि जर पिको लहान मोठा करायचा असेल तर आपल्याला इथली सेटिंग खालीवरी असं करायचंय। इथपर्यंत तुम्हाला सर्व माहिती समजली का हे नक्की कमेंट करून सांगा आणि अजूनही काही प्रॉब्लेम असेल तर ते पण कमेंट करून विचारा। तर बघा, मशीनचा किती छोटासा प्रॉब्लेम होता, तर तो आपला सॉल्व्ह झालेला आहे। तर तार कशी बसवायची, मशीनला ऑइल कसं करायचं आणि मशीनची सेटिंग कशी करायची, मशीन मध्ये धागा अडकल्याच्या नंतर काय करायचं, हे तर ह्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे। आणि आणखीन आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहेत, ते पण नक्की बघा। त्याच्यावर सविस्तर पूर्ण माहिती दिलेली आहे। मशीनची सेटिंग कशी करायची, सुई कशी बसवायची, हे सर्व मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच, तिथे जाऊन तुम्ही नक्की बघा। पिकोफॉलच्या मशीन विषयी आणखीन काही तुमचे प्रश्न असतील तर नक्की कमेंट करून विचारा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच मशीनचे व्हिडिओ
पाहण्यासाठी, ब्लाऊज शिकण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.